सीता माता व प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यात मी प्रांजल सोनवणे सर्वांचे स्वागत करते. तसेच जाखोरी गावातील विचारक्रांती या मंचावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून मी माझा विषय मांडते. स्त्री समाजाच्या परिवर्तनाची जननी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. अर्थात या श्लोकाप्रमाणे स्त्रीला वागवलं जायचं तो काळ म्हणजे वेदकाळ. हा काळ स्त्री जीवनाच्या दृष्टीने प्रगतीचा काळ होता. वेदकाळातील स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने उच्च दर्जा भूषवणारी होती. पती पत्नीच्या सहजीवनाबद्दल एक वेगळीच निष्ठा त्यावेळी होती. एकूणच वेदकाळातील स्त्री किंवा गृहिणी ही सुखी होती, कारण तिच्याकडे खरोखर एक माणूस म्हणून पाहिलं जायचं, जे नंतर औपचारिक होत गेलं. तो काळ म्हणजे सूत्रकाळ. सूत्रकाळापर्यंत स्त्रीविषयक कल्पनांमध्ये इतका फरक झाला की मुलीच्या वयाबाबत धर्मशास्त्रकारांनी जो दृष्टिकोन पुढे मांडला तो स्त्रियांच्या न्याय स्वातंत्र्याच्या आड येऊन अनेक प्रकारची दुःखे स्त्रियांवर लादली गेली. शारीरिक पावित्र्याच्या नावाखाली बालविवाहाची रूढी रुजवली गेली. त्याचाच परिणाम म्हणजे स्त्री शिक्षण खुंटले. शैशवावस्थेत गृहिणीपद सक्तीने लादले गेले. स्त्रीकडे एक माणूस म्हणून न बघता एक वस्तू म्हणून बघण्यात आले व तिला पुरुषाच्या नजरेतून चित्रित करण्यात आले. अजंता आणि खजुरामध्ये माझे अवयव करून ठेवले सौंदर्य प्रतीके म्हणून. अजंता आणि खजुरामध्ये माझे अवयव करून ठेवले सौंदर्य प्रतीके म्हणून. आता नकोशी झाले ते मला माझे अवयव म्हणून. मला आवडते तुमच्या कलेची आसक्ती, परंतु नकोशी झाली सुंदर दिसण्याची सक्ती. या संस्कृतीच्या नावाखाली पुरुष सत्ताक समाजाच्या दृष्टिकोनातून सुरुवात झाली ती बालविवाह आणि सतीप्रथेसारख्या क्रूर आणि निरर्थक प्रथांची. पोटाला कुंकू लावून व पाण्यातल्या न कळत्या वयात ती संलग्न तिच्या दुप्पट तिप्पट वय असलेल्या एका वयस्क माणसाबरोबर लावून दिलं जात असायचं. कदाचित ती कन्या ती मुलगी त्या पुरुषाची दुसरी किंवा तिसरी पत्नी असावी. ती लाल बुंद आग, प्रचंड वेदना देणारा चटका, त्या भाजून टाकणाऱ्या वेदना, त्यातून बाहेर पडण्याचा ती जीवाच्या आकांदाने प्रयत्न करायची, परंतु तिला काठीच्या साहाय्याने पुन्हा लोटलं जायचं. जोपर्यंत जिवंत आत्मा शरीर जळून राख होत नाही. या स्त्रियांच्या आर्तशा किंकाळ्या ऐकणारे होते राजाराम मोहन रॉय. यांनी सतीप्रथा बंद करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे स्त्रियांच्या मनात आले, संस्कृतीच्या साच्यात कोणत्यांना माझा जीव कोणतो, शरीर तेवढे राहते जिवंत, आत्मा मात्र मरतो. आता सुरू होतो परिवर्तनाचा काळ. गोपाळकृष्ण गोखले, छत्रपती सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले व ते पूर्णत्व असलेले ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी. ज्यावेळी स्त्रीने शिक्षण घेणं निषिद्ध मानलं जायचं अशा काळात ज्योतिबांनी सावित्रीबाईंना प्रोत्साहन देऊन शिक्षण दिले व सत्यशोधक समाजाच्या मदतीने 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू केली. आज त्यांच्यामुळेच खेड्यापाड्यावरच्या मुली शिक्षण घेऊ शकतात. ही परिवर्तनाची लाट आज सर्वत्र पसरली आहे. जास्त लांबचं नाही सांगत. आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सावरपाड्यासारख्या डोंगरांनी वेढलेल्या पाड्यावर राहणारी कविता राऊत सावरपाडा एक्सप्रेसच्या नावाने ओळखली जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नव्हे तर रिओ ऑलिम्पिक मध्ये प्रथम क्रमांक पटकावते. ते म्हणतात ना, जितका मोठा संघर्ष तितके मोठे यश. परिवर्तनासाठी वयाची अट सुद्धा नसते. यशस्वी व्हायला वय कुठे लागतं? दिंडोरी तालुक्यातील जवके गावात राहणाऱ्या भीमाबाई चौधरी या आजींनी वयाच्या 60व्या वर्षी पुस्तकाचं हॉटेल नावाचा रिलॅक्स कॉर्नर सुरू केला. हेच नव्हे का परिवर्तनशील भारताचे एक उत्तम उदाहरण. भारत ही परिवर्तनाची भूमी मानली जाते. यामध्ये जिजामाता, ताराराणी, सिंधूपासून तर कल्पना चावलापर्यंत, औद्योगिक क्षेत्रापासून ते बॉडी बिल्डिंग पर्यंत, पोलीस क्षेत्रापासून ते ऑपरेशन सिंदूर पर्यंत यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. तपभूमी, देवभूमी असलेल्या या भारतानेच विश्वाला पहिली महिला पंतप्रधान, आयर्न लेडी व राष्ट्रपती दिली. हेच नव्हे का परिवर्तनशील भारताचे एक उत्तम उदाहरण. जिला सिंधू, ताराराणी, द्रौपदी सारखं बनता येईल तिने बनावं. जिला क्रिकेट, खो खो, कबड्डी खेळता येईल तिने खेळावं.
जिला NIT, NASA, इस्रोमध्ये जाता येईल तिने जावं, जी धावू शकेल तिने धावावं, जी चालू शकेल तिने चालावं, जी रांगू शकेल तिने रांगावं, आपलं कर्तृत्व जगाला दाखवावं, कारण आपला विषय तर आहे स्त्री समाजाच्या परिवर्तनाची जननी. थँक्यू.